आता जर बघू अस्मिता आणि मी जिवंत राहिलो तर नेक्स्ट ब्लॉग नक्कीच आम्ही देऊ. आम्हाला वाटलं आम्ही आलतोय पण ऍक्च्युली जमीनच चालतीये. आता आम्हालाच आयडिया नाही आम्ही कुठे आलोय आणि काय करतोय. एक चुकलं का सगळे पहिले शिव्या देतील ते आम्हालाच. तर मित्रांनो आज आपला लास्ट दिवस आहे कुटामध्ये आणि आता आम्ही चाललो आहे नुसापेडिया इंडिया. नुसापेडीला अराऊंड 20 लाख रुपये घेतलेले आहेत. म्हणजे आपल्या इकडले 12,000 होतील अराऊंड. तिकडे 6:30 निघावं लागतं. पूर्ण एक दिवस जाता. आता सकाळचे 6 वाजले. आम्ही नाश्ता करून घेतोय निघण्यासाठी. इकडून गाडीने अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे. तिकडून बोटीने परत अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे. मग तिकडे ते आपल्याला फिरवतील सगळे. तर बघूया नंतर मग नक्की दाखवू कशा जायचं. तर हॉटेलपासून आपल्याला एक गाडी पिक करेल. अर्ध्या तासाचा प्रवास आहे इकडून. मग तिकडे पोहोचल्यानंतर आपल्याला परत बोटीने 1 तासाचा प्रवास करायचा आहे आणि त्या बेटावर पोहोचायचं आहे. सुंदर असं प्लेस आहे. तर चला मग जाऊया. आपण नुसार पेनी झाला चाललो आहे. कार पिकअप केलेला आहे. माझा हा इंग्लंडचा आहे. त्यांना राज्य गेली रांडेशाही आणि वाट लावली. चला बोलतात ना भगवान के घर देर आहे अंधेर नाही. आम्ही गाडीने जात होतो. बोललो एक हॉट मुलगी बाजूला नको येऊन दे बोललो पण हॉट मुलगी झालं आणि जे नाही व्हायचं तेच झालं. आता बायको बोलत नाही आहे. बनवायला लागेल काजरी करून. ते आपल्याला इकडे घेऊन येतात जवळच. इकडे आपल्याला हे बॅचेस देतात. पॅकेजप्रमाणे कलर आहेत त्यांचे. कुठला ब्लॅक कोण स्नॉर्कलिंग करत असतं तर कोण फक्त फिरायला चालत ते. आणि इकडे सोडतील. इकडून बोट्स वगैरे सगळे लोक जातात. काला झेंडा घेऊन आहे माणूस. त्याच्या मागे जायचं आपल्याला. आम्हाला माहिती नाही आमचा गाईड कुठे गेलाय. ते दोघांना आम्ही फॉलो करतोय आणि आम्हाला अख्खा ग्रुप फॉलो करतोय. आता आम्हालाच आयडिया नाही आम्ही कुठे आलोय आणि काय करतोय. एक चुकलं का सगळे पहिले शिव्या देतील ते आम्हालाच. लोकांनी बॅग घेतलेत. आपल्याला गरज नाही ना. गाईज आम्हीच हरवलंय. आम्हालाच आमचा रस्ता भेटत नाहीये. तर मग फायनली आपल्याला बोट भेटलेली आहे आणि आता आपण आयलंडवर चालू आहे. इकडून साधारण 45 मिनिटाचा प्रवास आहे. तर चला मग जाऊया आपण. हे हलतोय. आम्हाला वाटलं आम्ही हलतोय पण ऍक्च्युली जमीनच हलतीये. आता नुसार पेनिया सॉरी हे पडलं काय नुसार पेनीदाला. आता आम्ही पोचलो आहे स्टँडला. इकडं पाणी बघा. तुला आपलं स्विमिंग पूलमध्ये असतो तसं पाणी. पाण्याला कुठला वास नाही काय नाही एकदम स्वच्छ. आता इकडून आम्हाला आयलंड फिरायला बसेस असतील वेगवेगळ्या. बघूया कसं आहे पुढे. इकडे अर्जुनाची पण मूर्ती आहे. तर इकडे वेगवेगळ्या देशातून मंडळी आलेली आहेत फिरायला. त्याच्यात आम्ही 4 इंडियन्स आहोत. एक ऑस्ट्रेलियन आहे, एक चायनीज आहे आणि एक USA वरून आले आहे. तर चला मग यांच्याशी गप्पा गोष्टी करत आपण फिरूया हा आयलंड. पण हे जे आपले स्पॉट आहेत ते खूप लांब आहेत. साधारण 1.5-2 तास लागते पोचायला तिकडे. तर आता आपण तिकडेच चाललो आहे आणि तिकडे पोचण्याच्या मार्गात मध्ये छोटे छोटे गाव लागत आहेत. असे स्कूल्स वगैरे आहेत. खूप काय ना काय म्हणजे मंदिर फंक्शन वगैरे पण चालूच आहेत.
बायको कुठे आलोय? चल डायमंड घेतो तुला एक. डायमंड बीचवर आहोत. तर बघायचं तुम्हाला कसं डायमंड बीच. हा बघा, तर आहे डायमंड बीच. खूप सुंदर आहे. बघ, खूप गरमी आहे इकडं, खूप म्हणजे खूप. टुरिस्ट पण एवढे आहेत, तिकडे जायला अलाउड नाही आहे. त्या बीचवर जायला अलाउड नाही आहे का माहिती नाही. मला वाटतं हे डायमंडचे शेपचे इकडे बेट्स आहेत, त्याच्यामुळे याला डायमंड आयलंड म्हणून नाव दिलं वाटतं यांनी. आणि लाटा बघा एकदम सफेद. तर आता आपली नेक्स्ट डेस्टिनेशन आहे ट्री हाऊस. हे पण एक छान असं प्लेस आहे नुसा पेनिदावरील. आणि इकडले एंट्री फीज साधारण आहे 50,000 IDR, म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 300 रुपये. तर चला मग तिकडे जाऊन बघूया कसं आहे ते प्लेस. ड्रॅगन फ्रूटचे झाड आहेत, हे असे असतात, बघू शकता. आणि हा बीच बघू शकता. आणि आपल्या बरोबर वेगवेगळ्या कंट्रीचे फ्रेंड्स आहेत. इंडियन तर असे हे ट्री हाऊसेस आहे तिकडे, जास्त नाही, 4-5च आहे. अजून पुढे जाऊन बघूया काय काय प्लेसेस आहे तिकडे ते. तर आता आपण क्लिंकिंग बीचवर चाललो आहे. त्याच्या नावाचा शाब्दिक अर्थ या लिटिल फिंगर असा होतो, जो हिंद महासागरात बाहेर पडलेला विचित्र आकारापासून आला आहे. क्लिंकिंग बीच हा 2003 नुसा पेनिदापासून प्रवास करणाऱ्या काही बॅकपॅकर्सने शोधला होता. तेव्हापासून हा अनटच्ड होता आणि आता त्याच्या लोकप्रियतेमुळे, सुंदरतेमुळे इकडे खूप सारे टुरिस्ट येत असतात. तर चला मग बघूया कसं आहे प्लेस. अस्मिता कुठे आलो आहे? नारळ पाणी प्यायला आलोय. आफ्टर 10 minutes of photo session फायनली मला प्यायला भेटलं. फालतूगिरी झाली.
कुठले प्लेस फिरायच्या डिस्कशनमध्ये मोस्ट ऑफ प्लेसेस फिरता आलेलेच नाही आहेत. तर हे 3 प्लेसेस बघून आता आपण चाललो आहे आणि त्याच्यात पण पेट्रोल संपला आहे गाडीचा. दुसरी गाडी अरेंज केलेली आहे त्यांनी, पण आता लास्टची बोट बहुतेक 6:30ची आहे. त्याच्यानंतर बोट्स नाहीत, तर आयलंडवरच आपल्याला राहावं लागेल जर ते मिस झाले तर. आता फटफट चाललो आहे मी, तर बघूया. त्यात पण अजून एक प्रॉब्लेम, बोट 2-3 वेळा बंद पडली आहे आणि त्याच्यात अजून जोरजोरात लाटा. आता जर बघू अस्मिता आणि मी जिवंत राहिलो तर नेक्स्ट ब्लॉग नक्कीच आम्ही देऊ. पण आता तोपर्यंत बघा, जरा प्रार्थना करा आमच्यासाठी. तर वाट लागली आमची आता इकडं. फायनली सुखरूप किनाऱ्यावर पोहोचलोय आणि रजा घेतो. आता नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच भेटतो. तर असा होता आमचा नुसा पेनिदा बालीमधील आजचा दिवस. एका अनोळखी देशात अनोळखी मित्रांसोबत न्यू प्लेस एक्सप्लोर करण्यात एक वेगळीच मजा आहे. पण प्रवास आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी तरुणपणाचा काळ खूप मौल्यवान असतो. त्यामुळेच पैसे बचत करणे आणि आयुष्याची मजा घेणे यामध्ये समतोल साधणे अत्यंत गरजेचे असते. तर चला मग मी आणि अनिकेत रजा घेतो. असंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणावर.